तुमचा माझा खिसा दुपटीनं वाढत नाही, पण महागाई मात्र दुपटीने वाढते. आणि त्यातलाच पैसा जेव्हा तुमच्या हातात दिला जातो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणीला बरोबर माहितीये कि चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. पण व्यासपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेच, खरं तर जेव्हा मधुकर भावे साहेबांनी हा आदेश दिला की डॉक्टर काही झालं तरी चिपळूण गुहागर मतदारसंघात तुम्हाला, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात तुम्हाला यायलाच हवं. खरं तर आज जाता जाता गुहागरला सुद्धा जाता येईल का याची तपासणी केली, पण अजून ही सभा संपवून नगरची सभा करून मग इंदापूर, पुरंदर, तळेगाव आणि त्यानंतर वाघोली असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे कोकणात काय करायचंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण विशेषतः चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात येणं याला एक स्वतः मी काय म्हणतो एक भावनिक किनार आहे. आणि भावनिक किनार काय तर मला आठवतं 2019 मध्ये याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा आली होती. आणि याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उभं राहायला ज्यांची पाय धरायची हिंमत नव्हती, चिपळुणात इथंच चौकात भगवा नाचवला होता आणि त्यानंतर काही लोकांना आधार चढला होता. पण चिपळुणात इथं भगवा नाचवल्यानंतर, इथं भगवा झेंडा नाचवल्यानंतर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर मतं मागितली, त्या आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडून केवळ स्वार्थासाठी कुणी गद्दारी केली असेल तर चिपळूणच्या चौकात नाचवलेला हाच भगवा या गद्दार प्रवृत्तीच्या छाताडावर गाडण्यासाठी आता चिपळूणमध्ये परत येणं हे गरजेचं आहे. कारण या गद्दारीची जखम काय असते हे या बाकी इतकं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाला ठाऊक नाही. कारण 350 वर्षांपूर्वी संगमेश्वराला कंजव्याच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. ते केवळ गद्दारीनं पकडले गेले. ज्या छत्रपतींनी तलवार हातात घेतली की लखलख वलय बाजूला उभं राहायचं. मुकर्रम खानाला अनुस्कुऱ्याचा घाट जो दाखवला गेला तो केवळ वतनाच्या लालसेपोटी दाखवण्यात गेला. आणि वतनाच्या लालसेपोटी अनुस्कुऱ्याच्या घाटातून फौज आली आणि गाफील असताना छत्रपती संभाजी महाराज जेव्हा अर्जोजी गिरजोजी यादवांच्या निवाडा करत होते त्यावेळी त्यांना दग्यानं कैद करण्यात आलं. वार झाला महाराष्ट्राच्या, केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या नाही, हा मराठी शाहीच्या पाठीवर वार झाला, हा महाराष्ट्राच्या पाठीवर वार झाला. आणि ती जखम आज 350 वर्ष भळभळतीये. तर जर छत्रपती संभाजी महाराज आणखी काही काळ जगते तर महाराष्ट्राचाच नाही देशाचा इतिहास वेगळा झाला असता. पण हा इतिहास वेगळा घडला नाही, घडू शकला नाही. याचं दुर्दैवानं कारण होतं गद्दारी. या मातीची गद्दारी, या माणसांची गद्दारी, छत्रपती संभाजी महाराजांची गद्दारी. आणि जर गद्दारी झाली तर काळजावरची जखम वर्षानुवर्ष भरत नाही. आणि तीच फळफळती जखम घेऊन आज चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आलोय. कारण जेव्हा गद्दारी होते तेव्हा ही फळफळती जखम किती यातना देते. प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्याचा तुम्ही उल्लेख केला. पण जेव्हा जेव्हा ही भूमिका करतो, जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जिरेटोफा डोक्यावर ठेवतो, जेव्हा जेव्हा आई भवानीची कवड्यांची माळ घालतो, आतापर्यंत जवळपास गेली 15-16 वर्ष ही भूमिका करतोय. ही जखम 15-16 वर्ष जेव्हा जेव्हा भूमिका करतो ना तेव्हा तेव्हा या गद्दारीची जखम काळी चिरत जाते. जर ही गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास वेगळा असता. आणि तीच गद्दारी, तशीच गद्दारी पुन्हा महाराष्ट्रात झाली. 2022 साली गद्दारी झाली ती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून गद्दारी झाली. आपली संस्कृती आहे वार करायचा तर तो छाताडावर करायचा असतो. छाताडावर वार छेडायला आम्ही तयार आहोत. पण शिवसेनेत वार झाला
माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असताना नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना जेव्हा मानेखाली संवेदना बधीर झालेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्यासाठी खरं तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची गरज होती, त्यावेळी सुरत, गोवा, गुवाहाटी अशी गद्दारी जी झाली, त्या गद्दारीची जखम आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजात भळभळते. कारण ही गद्दारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाशी झाली. ही गद्दारी ज्या शिवसैनिकांनी जीवाच्या आकांताने शिवसेना टिकवली, शिवसेना वाढवली, शिवसेना रुजवली, त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मेहनतीशी ही गद्दारी झाली. आणि म्हणून प्रशांत दादा इथं फार मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित दिसत आहेत. काम केलंय मी आधी, त्यामुळे मला माहिती आहे शिवसैनिक सहसा पेटत नाही, पण एकदा का शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाच्याने तो विसरत नाही. ही ताकद शिवसेनेची. कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं, भारतीय जनता पक्षाला माननीय उद्धव साहेब ठाकरेंना फसवलं, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आमचा कुठला तरी नेता बसेल, माझी मुलगी खुर्चीवर बसेल असं म्हटलं नाही, तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतील हे आदरणीय पवार साहेबांनी पाहिजे. आणि ही जाणीव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात. आणि त्यामुळे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता ज्या तडफेनं तुतारी वाजवण्यासाठी इच्छुक आहे, ती तुतारी कुठल्या प्रकाशात वाजवायची, ती वाजवायला शिवसैनिक मशाल पेटवून इच्छुक आहे याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे मजबूत पंजात मशाल करून विजयाची तुतारी वाजणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण जेव्हा हे सरकार बनवण्यात आलं, गेली 2-2.5 वर्ष हे महायुतीचं सरकार जेव्हा बनवण्यात आले, कशासाठी बनवण्यात आलं? 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले. 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडत असताना पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, नेते पळवले. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण नेते आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात आणि विकले जातात. हे दुर्दैवी चित्र या महाराष्ट्राला पाहिजे. आणि महाराष्ट्राला कळलं 50 खोके. आणि परवा राजदीप सरदेसाईंचं एक पुस्तक आलं 2024 अँड इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया. या पुस्तकात स्पष्ट लिहिलं 2 जुलै 2023 ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला, जेव्हा चिन्ह पळवण्यात आलं, कालपर्यंत लोकांमध्ये फिरणारे गुलाबी जाकीट घालायला लागली. चिपळूण संगमेश्वरात येऊन कदाचित गुलाबी यात्रा येऊन गेली असेल, आली का नाही गेली? गुलाबी रंग नीट पाहिला का? परवा त्यांच्या नेत्यांनी सांगितलं हा रंग गुलाबी नाही, जांभूळ खाल्ल्यानंतर बीचा जसा रंग असतो तसा तो रंग आहे. पण त्यांना विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं, जांभूळ जेव्हा खाल्लं जातं त्यानंतर जी बी असते ती बी खायची नसते, ती थुकून टाकायची असते, ती जी सोडून टाकायची असते. त्यामुळे त्या जरी रंग गुलाबी असला तरी त्या गुलाबी रंगाच्या आड गद्दारीचा कलंक लपत नाही, तो काळा डाग लपत नाही. आणि त्यामुळे जेव्हा गुलाबी गँगची माणसं येतात, विचार करा, आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या तिथे मगाशी कोणीतरी योजनांचा उल्लेख केला. 2-2.5 वर्ष सरकार सत्तेवर असताना 2-2.5 वर्षातली कामं सांगता येत नाही. आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाला 150 GR, दिवसाला 170 GR दणादण सुरू झाले. आमचं पोरग जेव्हा रात्री परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला बसतं तेव्हा त्याची आई त्याला झपाटा घालती, त्याला म्हणते अरे वर्षभर उंडारक्या करत होता, आता आदल्या रात्री अभ्यास करून कुठं पास होता ये.
जर आदल्या रात्री अभ्यास करून पास होता येत नसेल तर 2-2.5 वर्ष खा भ्रष्टाचार केल्यानंतर केवळ 2 महिन्याआधी योजनांवर सरकार पण येत नसते, ही काळ्या दगडावरची नीती. आणि मग माझ्या माता भगिनीला सांगितलं जातं, काय सांगितलं जातं? लाडकी बहीण योजना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेच्या 2 महिन्याआधी बहीण झाली होती लाडकी. पण भावना काय, मानसिकता काय आहे? म्हणजे ज्या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा मातृत्वाचा आदर्श आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा कर्तृत्वाचा आदर्श आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा आदर्श आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणून भित्ती रंगवत होत्या, त्या माझ्या माता भगिनीच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. ग्रामपंचायतीमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल, माझ्या माता भगिनी दिमाखानं पदं मिळवत राहिल्या. ही कोणी दिलेली भीक नव्हती, हा दिलेला अधिकार होता, हे कर्तृत्वासाठी दिलेला अवकाश होत. पण आता काय होतं? आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 1500 रुपये ज्यांनी दिले, दिवाळीला भाऊ येऊन गेले असतील, दिवाळीला भाऊ येऊन गेले, तुम्ही ओवाळलं असेल, भावानी भाऊबीज टाकली असेल. पण भावानी भाऊबीज टाकल्यानंतर जर बाहेर जाऊन गल्लीत बॅनर लावला तर बहिणीला आवडेल का? पण महाराष्ट्रात अचानक विधानसभेच्या आधी झालेले 3 भाऊ भाऊबीज टाकली का आधी बॅनर लावतात. एक दाढीवाला भाऊ तो स्टेजवर विचारतो, आले 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 1500 आले आले आले. आमच्या माता भगिनी खालून विचारतात, तुम्ही काय खिशातून दिले दिले दिले?